नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम या पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग बघणार आहोत, परंतु बाही कटिंगसाठी दोन महत्त्वाचे असे फॉर्म्युले आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आजपर्यंत आपण मुंडा घराच्या मापावरून बाहीचे कटिंग शिकलेलो आहोत, परंतु दोन असे उपयोगी आणि खूप इम्पॉर्टंट असे फॉर्म्युले आहेत. ते जर तुम्ही शिकलात आणि ते जर तुम्हाला आले तर तुमचं बाही कटिंग अगदी परफेक्टली येणार आहे. जर का तुमचं हे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील तर तुमचं बाही कटिंग अजिबात चुकणार नाही. तुमच्या मुंड्यामध्ये बाहीच्या चुन्या घोळ वगैरे पडणार नाहीत किंवा बाही जोडताना कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही. तर आजच्या ही पद्धत किंवा आजचे हे फॉर्म्युले नक्की तुम्ही बघा. कोणते आहे ते दोन फॉर्म्युले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोणते आहे दोन महत्त्वाचे हे फॉर्म्युले बाही कटिंगसाठी नक्की जाणून घ्या. तर चला सुरू करूया. तर बघा, इथे आपण फोल्ड पेपर घेतलेला आहे, ही बंद बाजू आहे. तर बघा, इथे आपण बाही कटिंगसाठी आपल्या बाहीची जी उंची आहे 5.5 आहे आणि दंडगर्थ आहे. तुम्हाला कोणत्याही मापाची तुम्ही बाही कटिंग करण्यासाठी हे फॉर्म्युले वापरू शकता. अगदी कोणतंही माप असू द्या, छोटं असू द्या किंवा मोठी साईज असू द्या. उंचीचं माप हे आपल्या आवडीनुसारच आपण टाकत असतो किंवा आपल्याला ज्या मापाचं जे शिवायचं आहे त्यानुसार आपण माप टाकत असतो. तर बघा, इथे बाहीची उंची आहे 5.5. तर अस्तरची बाही आहे. अस्तरच्या बाहीमध्ये आपण 1 इंच मिळत असतो. जर तुम्हाला बिना अस्तरची बाही शिवायची असेल तर तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंचीमध्ये. लक्षात ठेवा, अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच घ्यायचं आहे आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी 2 इंच उंचीमध्ये मिळवायचं आहे. तर इथे 5.5 आपल्या बाहीची उंची आहे, तर इथे मी 6.5 इंचावर मार्किंग करून घेते आणि त्यामधून एक आपण सरळ रेष आखून घेऊया. तर हे झालं आपली उंची आपली आहे 5.5. तर ही उंची ही आपल्या आवडीप्रमाणे असू शकते. आपल्याला किती इंचाची लांबीची बाही शिवायची आहे, छोटी शिवायची आहे, मोठी शिवायची आहे, लॉंग शिवायची आहे, हे आपल्या आवडीनुसार हे माप आपण टाकत असतो. परंतु जे काही आपलं आहे बाही घडी कशी काढायची याचा फॉर्म्युला आपण आज इथे बघणार आहोत. आणि जी कॅप हाईट जी आपण इथे मुंड्यामध्ये आपण घेत असतो, कॅप हाईट किंवा मुंडा खोली असते त्याला म्हणतात. तर ते कसं काढायचं हे दोन महत्त्वाचे फॉर्म्युले मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता आपण इथे उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि दुसरं आपण आता आपल्याला जी घडी, बाहीची जी घडी असते ती कशी काढायची. इतर वेळेस आपण बाहीच्या मापावरून काढतो किंवा जे आपल्याकडे मापाचा ब्लाऊज असतो त्याच्यावरून काढतो, परंतु परफेक्ट असे फॉर्म्युले सुद्धा आहे बाही कटिंगसाठी, तेच मी तुम्हाला आज सांगत आहे. बघा, तर बाही घडी फॉर्म्युला. तर बघा, तर बाही घडी फॉर्म्युला बघणार आहोत. तर आपल्या छातीचं माप बघा, इथे छातीचं माप पण आपलं आहे 36. तर आपण काय करणार आहोत, आपलं जे छातीचं माप पण आपल्याला माहिती पाहिजे किंवा आपल्याला कोणाचं मापाचं शिवायचं आहे त्यांच्या अंगावरून आपण इथे माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार आहे आपण बाही घडी काढायची. तर छातीचं माप आहे आपलं 36. तर 36चा काय करायचा आहे, चौथा भाग. 36चा चौथा भाग करायचा आहे. 36चा चौथा भाग येतो 9. आणि आता 9 मध्ये काय करायचं आहे, आपण अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर आपलं येत आहे 8.5 इंच. तर ही झाली आपली बाही घडी. तर ही काय झाली आपली बाही घडी. तर हा काय झाला आपला फॉर्म्युला. तर 36 साईज साठी हा आपला काय झाला बाही घडी, हे बाही घडीचं माप झालं आपलं. परंतु तुम्ही म्हणाल प्रत्येकासाठी हे घ्यायचं का, तर काय करायचं आहे, हा फॉर्म्युला आहे. तुम्ही सर्व साईजसाठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे मी 36 सांगितलंय, तुम्ही 32 साईज असू द्या त्याला पण 4 ने डिवाइड करायचं, चौथा भाग घ्यायचा आहे. कोणतीही साईज असू द्या, 30, 38, 28 ते 48, किती मोठी साईज असू द्या, तुम्ही हा फॉर्म्युला या पद्धतीने काढायचा आहे. बाही घडीचा हा फॉर्म्युला आहे, नक्की लक्षात ठेवा. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, हा बाही घडी फॉर्म्युला आहे. कोणत्याही साईजचा असाच काढायचा आहे. चौथा भाग करायचा आहे म्हणजे 4 ने डिव्हाइड करायचा आहे आणि जे काही उत्तर येईल त्यामधून अर्धा इंच आपण काय करायचं आहे मायनस. हा झाला आपला बाही घडीचा. तर 36 साईज साठी आपली बाही घडी किती आलेली आहे, 8.5 इंच. तर हे झालं आपलं, हे काय झालं आपलं
बाही घडी म्हणजे आपली जी रुंदी आहे बाहीची, म्हणजे घडी जी आपण टाकणार आहोत कपड्यावर किंवा आता इथे मी पेपरवर दाखवत आहे ती झाली आपली. तर बघा हे झाले 8.5. तर 8.5 इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सरळ रेषा इथे आखून घ्यायची. तर झाली ही बाही घडी. बाही घडी म्हणतो किंवा बाही रुंदी सुद्धा आपण म्हणतो. तर त्याला ही झाली आपल्या बाहीची घडी. छातीच्या मापानुसार ही बाही घडी आपण काढायची आहे. तर आता बघा आपला दंडघेर आहे बघा, दंडघेर. तर बघा दंडघेर आहे आपला 6. तर तो इथे 6 इंच आपला दंडघेर इथे मार्किंग करून घ्यायचा आहे आणि 1.5 इंच काय घ्यायचं आहे आपण शिलाई मार्जिन. हे झालं. हा झाला आपला दंडघेर 6. हा झाला आणि हे काय झालं आहे आपलं 1.5 इंच इथे काय घेतलेलं आहे शिलाई मार्जिन. तर आता जी आपल्याला जी मुंडा खोली घ्यायची असते बघा, ती किती घ्यायची आहे ती आपण अंदाजे घेत असतो. काही वेळेस अंदाजे घेतो, 2.5 घेतो, 3 घेतो, 3.25, 3.5 असं घेत असतो. परंतु हे परफेक्ट आहे का, मग यामुळे आपल्या बाहेर परफेक्ट येणार आहे का, येते का, त्यासाठी तिथे मी हा फॉर्म्युला सांगत आहे. जर तुम्हाला अंदाजे जमत नसेल तर हे फॉर्म्युला नक्की बघा. तर बघा हा झाला बाहेर आणि आता हा झाला आपला कॅप हाईट. त्याला आपण काय म्हणतो कॅप हाईट. तर ती कशी काढायची आहे, तर हा बाही घडीचा फॉर्म्युला आहे बघा, हा वरती लिहिलेला आहे आणि हा आहे इथे खाली कॅप हाईट. तर ती कशी काढायची, तर तो पण आपण काय करायचा आहे आपला छातीचा 12वा भाग काढायचा आहे. तर 12 36. तर काय करायचं आहे 12वा भाग आला आहे आपल्या छातीचा, 36 छातीचा 3. तर 3 इंच काय झाली आहे आपली कॅप हाईट. तर प्रत्येक साईजला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्याही साईजची कॅप हाईट याच पद्धतीने काढायची आहे. 32 असू, 34, 36, 38, 12वा भाग म्हणजे 12ने डिव्हाइड करायचा आहे आणि जे काय पुढे उत्तर येईल ते आहे आपले कॅप हाईट किंवा मुंडा खोली. हे असं या पद्धतीने हे 2 फॉर्म्युले नक्की तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे घ्यायचं आहे आपलं 3 इंच. खूप सोपी पद्धत आहे. परफेक्ट जर बाही कटिंग हवं असेल तर हे 2 फॉर्म्युले नक्की तुम्ही वापरू शकता आणि परफेक्ट असं बाहीचं कटिंग करू शकता. तर बघा या मुंडा खोलीपासून आपण काय करायचं आहे 1.5 इंचावर मार्किंग करू. हे काय आहे आपलं 1.5 इंच हे शिलाई मार्जिन असणार आहे. तर बघा आणि आता उंचीच्या साईडने पण आपण काय करायचं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आता हलक्या हाताने आपण काय करायचं आहे मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघा आता सर्वात आधी आपण काय करणार आहोत पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्याला शेप देताना तर बघा इथे आपल्याला फिटिंग पॉइंट आहे, तिथे हा शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि हे जे अंतर आहे बघा याचा अर्ध करायचा आहे आणि तिथून आतमध्ये अर्धा इंचावर एक मार्किंग करायचं आहे. हे झालं आहे अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि आता आपण पुढच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने दोन्ही मुंड्यांना इथे आपण शेप देऊन झालेला आहे. आता आपण फिटिंगची रेषा आणि मार्जिन रेषा जोडून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने हे 2 फॉर्म्युले नक्की तुमच्या लक्षात आले असतील. या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करा. तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही किंवा तुमच्या ह्या ज्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या वगैरे येतात त्या अजिबात येणार नाहीत. तर चला आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा या पद्धतीने आपण हे बाहीचं कटिंग इथे केलेलं आहे. तर नक्की हे 2 फॉर्म्युले तुम्ही
लक्षात ठेवा आणि बाहीचं कटिंग करा. अजिबात तुमची बाही चुकणार नाही. नवीन शिकत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी असा ठरणार आहे. तर बघा, हा आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.